जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येते थेट मुंबईमधून। मुंबईत गेल्या 15 दिवसापासून अनेक छोट्या मोठ्या निवडणुकांची चर्चा चालू असताना भाजपाचा बेस्टमध्ये पराभव होऊन शशांकराव यांची सत्ता आली। अजून दुसरा धक्का भाजपाला बसलेला आहे आणि भाजपाचा त्यामध्ये सुद्धा दारुण पराभव झाला आहे। भाजपा कितीही तोंड फुगून सांगत असली की आम्हीच एक नंबरवर आहे, मात्र या ईव्हीएम नसलेल्या आणि बॅलेट पेपरवर असलेल्या निवडणुकीमध्ये भाजपाला मात्र यश मिळताना दिसत नाही। नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की काय झालंय आणि व्हिडिओ आवडला असेल तर 1 सेकंद लागतो लाईक करायला। आपण या महत्त्वाच्या बातमीस सुरुवात करूया। बेस्टमधील पराभवानंतर भाजपा आताही दुसरी भाजपाने निवडणूक लढवली। त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक असलेली म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव झालेला आहे। भाजपाचे नेते असलेले प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी यामध्ये चांगलं लक्ष घातलं असताना सुद्धा भाजपाचा यामध्ये दारुण पराभव झालेला आहे। आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित असलेला आणि त्यांचा पॅनल असलेला जय सहकार पॅनल यामध्ये सहभागी होता। जय सहकार पॅनलच्या सर्वाधिक उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे। त्यामध्ये त्यांचे सगळेच उमेदवार हे पराभूत झाले आहेत। त्यामध्ये विष्णू भोईर, किरण आव्हाड यांच्या सहकार पॅनलने मोठा विजय मिळवला आहे। त्यामुळे या बँकेमध्ये अगोदर दरेकर यांची सत्ता होती, ती सत्ता प्रस्थापित पॅनलच्या हातात होती। आता ती सत्ता जाऊन किरण आव्हाड आणि विष्णू भोईर यांचा सहकार पॅनल आहे त्यांच्या हातात गेल्याने दरेकरांना मोठा धक्का बसलेला आहे। त्यांच्या सत्तेतून आता त्यांना काढता पाय घ्यावा लागला आहे। ही निवडणूक लढवण्यात गुणरत्न सदावर्ते देखील इच्छुक होते, मात्र त्यांनी अंतिम क्षणी काढता पाय घेतल्याने सदावर्ते यांची सुद्धा चर्चा झाली होती। त्यामुळे या सर्व निवडणुकीमध्ये दरेकर यांच्या सर्वाधिक उमेदवार पराभूत झाले, तर ठाकरे यांचा एकच उमेदवार होता प्रदीप सावंत युवा सेनेचे पदाधिकारी, त्यांचा पराभव झाला। त्यामुळे आता जी काही निवडणूक यांच्या बॅलेट पेपरवर झाली त्यामध्ये भाजपाचा दारुण पराभव का होतो अशी सुद्धा सामान्य नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, असेच धक्के भाजपाला पुढे बसतील का? आणि ईव्हीएम बद्दल जी काही शंका आहे ती लोकांच्या मनातून जाईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।